सध्या आपण बदलापूर पूर्वेच्या कात्रप परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। आपण बघत असाल तर पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचत होतं आणि हेच काम गेल्या 4 ते 5 दिवसापासून या परिसरात सुरू आहे। परिसरात काम सुरू असताना अपेक्षा आहे की इथे एका बाजूचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे वाहतुकीमध्ये काही प्रमाणात बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि असं असताना एखादा वाहतूक पोलीस किंवा एखादा वाहतुकीचा वॉर्डन जो आहे तो या ठिकाणी असणं अपेक्षित आहे, कारण की डीपी रोडहून येणाऱ्या गाड्या असू द्यात किंवा अंबरनाथच्या दिशेने येणाऱ्या गाड्या, तसेच बदलापूरच्या दिशेने DG1 पासून येणाऱ्या गाड्या या चौकामध्ये बऱ्यापैकी समोरासमोर येत असतात आणि त्याच ठिकाणी खरं तर हे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। हे काम हाती घेत असताना खरं तर ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी असणं अपेक्षित आहे। परंतु सध्याच्या घडीला आपण बघितलं तर इथे वाहतूक पोलीस आपल्याला पाहायला मिळत नाहीये, नाही कोणताही वॉर्डन आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आता संध्याकाळ रोजची हीच परिस्थिती असलेली आपण बघतो आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या आता लागलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। कल्वर्ट टाकायचं काम सध्या सुरू आहे, ते म्हणजे मंथन फॅमिली रेस्ट या ठिकाणी हॉटेल जे आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरच हे काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। तो घोरपडे चौकापर्यंत हा रस्ता बंद आहे, म्हणजे आपण वाहनं घेऊन या ठिकाणाहून जाऊच शकत नाही। त्यामुळे वाहन चालकांना हा जो एकतर्फी रस्ता आहे त्याच रस्त्याचा वापर जो आहे तो करावा लागतोय। बॅरिकेड्स मध्ये लावण्यात आलेले आहेत, परंतु अनधिकृत पार्किंग असू द्यात, आता पार्किंगला जागाच नसल्यामुळे सर्रासपणे दुचाकी चालक जे आहेत ते फुटपाथ असू द्यात, फुटपाथवरती सुद्धा वाहनं पार्क केलेली आहेत आणि रस्त्याच्या बाजूला सुद्धा वाहनं पार्क केलेली आहेत, इथे पार्क करतात। त्यामुळे वाहनं या ठिकाणाहून नेत असताना त्यांची वाहन चालकांची चांगलीच कसरत होत असते। तर अंबरनाथहून येणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत, वाहनं आहेत, त्यांना सुद्धा एकाच बाजूने जावं लागत असल्यामुळे चांगलीच वाहन चालकांची कसरत होताना बघायला मिळते आणि या वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी वाहन चालकांना या वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी सहजपणे बाहेर पडण्यासाठी खरं तर वाहतूक पोलीस या ठिकाणी गरजेची आहेत। जवळपास 1 महिनाभर हे काम चालू शकतं, कारण की सध्या आपण बघितलं तर जे काम मंथन हॉटेल समोर सुरू आहे ते काम जवळपास 4-5 दिवस झालं सुरू झालेलं आहे, परंतु ते काम पूर्ण होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो। ते काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तिथे कल्वर्ट टाकले जाणार आहे, त्यानंतर पुन्हा एकदा रस्त्याच्या दुसरी जी बाजू आहे तिथे काम करायला सुरुवात करणार आहेत आणि त्याच्यानंतर हा सुद्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे आणि त्यामुळे म्हणजे जवळपास पूर्ण हे काम होण्यासाठी पाणी साचू नये, पुन्हा एकदा पावसात कात्रपचा रस्ता वाहन धारकांसाठी वाहन चालकांसाठी सोयीस्कर व्हावा यासाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो। 1 महिन्याच्या या कालावधीमध्ये काही वेळ तरी वाहतूक पोलीस या ठिकाणी हवे, वॉर्डन या ठिकाणी हवे, जेणेकरून वाहतूक कोंडी या ठिकाणी होणार नाही यासाठी आता प्रशासनाने त्या पद्धतीच्या सूचना वाहतूक पोलिसांना देणं गरजेचं आहे। नाहीतर तुम्ही बघत असाल ट्रक असू द्यात, रिक्षा असू द्यात, दुचाकी असू द्यात, प्रत्येकाला एकतर जायची घाई असते आणि यातच रस्त्याचं काम चालू असल्यामुळे वाहन चालकांची चांगली कसरत आपण बघतोय गेल्या अनेक वेळापासून इथे होत आहे। वाहतूक कोंडी इथे मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर इथे एकतरी वॉर्डन नेमावा किंवा वाहतूक पोलिसांनी स्वतःनं लक्ष या ठिकाणी घालावं अशी मागणी आता वाहन चालकांच्या माध्यमातून केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज चेक मराठी, बदलापूर।